राज्यात दंगेकर जे आहे ते त्याचा पॅटर्न जे आहे ते मोठ्या प्रमाणात गाजत असताना आपल्याला दिसत पुण्यामध्ये मोठे मोठे पोस्टरही त्यांनी लावलेले आहे ज्याच्यासाठी लोकसभेची जी आहे तयारी करत आहे असं जाणवत आहे। आपल्यासोबत दंगेकर आहे, त्यांच्यासोबत चर्चा करू। सर, काय हा दंगेकर जो आहे तो पॅटर्न? मग गेली 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये पुण्यात काम करतोय, पण प्रत्येक माणूस माझ्याकडे आला तर मी त्याचं नाव विचारलं नाही, गाव विचारलं नाही, तो कुठला हे विचारलं नाही। महाराष्ट्रातून आलेला प्रत्येक माणसाचा न्याय द्यायचं काम केलं, कारण आपण ज्या पवित्र मंदिरामध्ये काम करतो हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि इथं प्रत्येक येणारा माणूस आपल्याला परमेश्वरा समान आहे, त्यामुळे त्याची सेवा करणं ही खऱ्या अर्थाने देवाची सेवा करण्यासारखं आहे। आणि हे सातत्यानं मी काम करत असल्यामुळे आज पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये मी परवाच म्हणतो की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमुळं मी महाराष्ट्रात हिरो झालो आहे, कारण ह्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून मला ह्या पक्षामध्ये विधानसभेमध्ये पाठवले। आणि आज जनतेमधनं जो आवाज येतो की पुणे पॅटर्न आपलं दंगेकर पॅटर्न झालं पाहिजे, तर दंगेकर हा सातत्याने लोकांमध्ये काम करतो, जनतेला माहिती आहे। आणि हे सोशल मीडियावर ते टाकतात बातम्या, हे काय मी मोबाईल बी वापरत नाही, साधे मोबाईल आहेत माझे, पण हे सगळे कार्यकर्ते करत असतील, पुणेकर करत असतील, जनतेतनं आवाज येतो आहे। आणि कायम मी ज्या मतदारसंघात काम करतो तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं मुहूर्तमेढ स्वराज्याची लाल माला बसण्यात आली आणि त्याच भागामध्ये काम करत असताना त्यांचा वारसा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभलेला आहे। त्यामुळे मी सातत्यानं ज्या वेळेला जनता म्हणून पक्ष वेळेला आदेश देईल त्यावेळेला मी माझी तयारी पूर्ण केलेली आहे। आणि आज जनतेने जर मला पाठीशी उभे राहिले तर मी निवडणूक लढवायला तयार आहे। मी पक्षाला तशी विनंती बी केली की मला तुम्ही दिलं तर मी लढायला तयार आहे। पण दादा, काय सांगणार, पुण्यात मोठे पोस्टर लागले, लोकांच्या जनतेच्या मनात तुम्ही आहे की तुम्ही खासदार झाले पाहिजे? नाही बघा, जनता दूध खोली राहिलेली नाही, जनतेला फसवायचे दिवस संपले आणि जनतेला आज कळतं की सर्वसमावेशक राजकारण सर्व जाती धर्माला घेऊन ही काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष करू शकतात, हे लोकांच्या लक्षामध्ये आलं। ज्या पद्धतीनं भावनेवर राजकारण चालतं ते भावनेवर राजकारण न करता हे भाकरीवर राजकारण झालं पाहिजे, कारण शेवटी लोकांमध्ये तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल। आणि ज्या पद्धतीनं आज भावनेवर चाललं, श्रीमंत माणूस श्रीमंत होत चालला आणि गरिबाचा गरीब होत चालला, हे राज्य हे देश अंबानी आणि अदानीचं असल्यासारखं सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रकल्प चालू आहेत आणि त्याला ते सपोर्ट करत आहेत। आज सर्वसामान्य माणसाची अवस्था चांगली नाही, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि पुणे शहरामध्ये आज ट्रॉफिकचे प्रश्न आहेत, प्रदूषणमुक्त पुणे पाहिजे, गुन्हेगारीमुक्त पुणे पाहिजे। आज पायाभूत सुविधाला प्रश्न प्रचंड आहेत। आज पुण्याचं पाणी पुण्याला नाही, कारण पुणे ज्या पद्धतीने वाढतं त्या पद्धतीनं पुण्याच्या धरणाच्या साखळीमध्ये पाणी कमी आहे आणि हे शेतकऱ्यांना देऊन राहणार किती? भविष्यामध्ये ह्याच्यावर कोण नियोजन तयार करायला तयार नाही। आज जर अंदाजपत्रक बघितलं महाराष्ट्र शासनाचं तर प्रत्येक राष्ट्रवादीचं असेल, काँग्रेस भाजपचं असेल, इथल्या आमदारांना आज हजारो कोटीचं बजेट आहे, निधी आहे, पण एवढ्या मोठ्या पुणे शहराला पायाभूत सुविधेसाठी पाण्यासाठी 1 रुपयाचं बजेट नाही। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये हे काय खिशे भरण्यासाठी बजेट आहे का? तर हा जनतेसाठी बजेट आहे, पण हा जनतेला उपयोग होत नाही आहे। हा सगळा बजेटचा पैसा ह्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये हा विखरला गेलेला आहे आणि हाच सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघितलं जातं आहे। पण जो सुसंस्कृत चेहरा आहे हा चेहरा आता देशातल्या नागरिकांनी ओळखलेला आहे। पण काय सांगणार, इथे जे आहे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे। हे ज्यावेळेस मिश्र सरकार आलं 3 चाकाचं तेव्हापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे। काय नाही, पुण्यातच नाही राज्यामध्ये ही गुन्हेगारी चालू आहे। आज रोज एक पेपर उघडला तर रोज एक बातमी येते की बंदुकीने याला गोळ्या घातल्या आणि त्याला घातल्या। म्हणजे हे गुन्हेगारीचं महाराष्ट्र आहे का? तर छत्रपती शाहू महाराजांचं, छत्रपती शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी विचाराचा आहे, सर्वसमावेशक राजकारण। आणि ह्याच्यामध्ये गोळीची भाषा आता चालू झाली। परवा दिवशी पुण्यामध्ये निर्भर सभा झाली, त्याच्यामध्ये वागळे साहेब असतील, सरोदे साहेब असतील, चौधरी साहेब असतील, ह्यांना जीव घेणे हल्ला केला आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी जीव गुन्हे हल्ला केले त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही केले, ज्यांनी प्रेसला बातमी दिली त्यांच्यावर नाही केलं। आणि अशा पद्धतीचं जे राजकारण चाललं आहे दडपशाहीचं, हे दडपशाहीच्या राजकारणाला ही जनता वैतागलेली आहे। मुद्द्याची लढाई मुद्द्यांनी झाली पाहिजे, ती गुद्द्यावर येते आणि गुद्द्यावर येऊन सर्वसमावेशक असणारे आमचा बहुजन समाजच ह्यात अडकतो आहे। ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षात राहून करोडो रुपयाची माया जमा केली, गाड्या घेतल्या, घोडे घेतले, बंगले घेतले,
ती लोक घरात बसलीत आणि आमचा बहुजन समाजाचा कार्यकर्ता रस्त्यावरून दगडं मारतोय आणि ते जेलला जातोय. ही आमच्या बहुजन समाजाची अवस्था आहे. ही अवस्था बंद करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला जनतेने तडीपार केलं पाहिजे या देशात. जर तुम्हाला निवडणूक जिंकायची असेल तर ह्या BJPला तुम्ही घालवलं पाहिजे आणि यांना हे जे राज्य आहे गुद्द्यांचं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे असंच म्हणणं दणगेकरांचं आहे. कॅमेरामन किरण काजळेसह दिलीप कांबळे, साम TV, मावळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.